हाय एव्हरीवन. तर हा व्हिडिओ जो आहे तो पाडव्या दिवशीचा आहे, दिवाळी पाडव्या दिवशीचा. तर चला, आज पाडव्याला नवऱ्याला ओवाळतात हे तर मला माहितीच आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्या आधी मस्त अशी पेटपूजा करून घेतलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर जो आहे तो पिझ्झा मागवलेला, कारण बहिणीच्या मुलीसुद्धा आलेल्या प्रत्युषला भाऊबीजेला ओवाळण्यासाठी म्हणून. तर खास त्यांच्यासाठी असा पिझ्झा मागवलेला आणि पिझ्झा खाताना चेहऱ्याचा आनंद बघू शकता, केवढा तो आनंद, बापरे. आणि भाजी चपाती खाताना एवढं तोंड वाकडं तिकडं होतं, काय सांगायलाच नको. चला, आता जे पाडव्याचं महत्त्वाचं काम आहे ते करूया. छान जे आहे नवऱ्याला मस्त असं ओवाळून घेतलेलं. आणि मला गिफ्ट काय मिळालं ना पाडव्याचं, असं म्हणतात की म्हणजे नवरा पाडव्याला बायकोला गिफ्ट देतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला काय गिफ्ट मिळालं ना, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. पण त्याआधी मला एक प्रॉमिस करा, तुमचं आणि माझं गिफ्ट जर सेम असेल ना तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करताल. तर बघूया आज, म्हणजे मला ना माझ्या सबस्क्राईबवरून लक्षात येईल की किती जणींना सेम माझ्यासारखंच गिफ्ट मिळालेलं आहे. चला, मस्त जे आहे यांना ओवाळून वगैरे घेतलं आणि छान नमस्कार वगैरे केला. आणि असं म्हणजे साडीच नेसायची होती ॲक्च्युली मला, पण संध्याकाळी आम्हाला ना बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे जो आहे तो ड्रेस वेअर केलेला मी. चला, आता मुलांना घेऊन जे आहे आम्ही मस्त गार्डनमध्ये आलेलो, कारण त्यांची ना बऱ्याच दिवसांपासून गार्डनमध्ये जायची इच्छा होती आणि सुट्ट्या पण चालू आहे, त्यांना कुठेच बाहेर घेऊन गेले नाही, म्हणून म्हटलं की गार्डनला घेऊन जाऊया. खूप जास्त त्यांनी मस्ती केली आणि खूप दिवसानंतर मी असं म्हणजे व्हिडिओसाठी का होईना अशी झोक्यावर बसलेली आणि खूप भारी वाटत होतं. म्हणजे लास्ट टाईम कधी झोका खेळला असेल ना, मला खरंच आठवत नाही, म्हणजे सिरियसली लक्षातच नाही आहे की लास्ट टाईम मी कधी झोका खेळला असेल. आता इथं ना यांची मस्ती जी आहे ती नॉनस्टॉप चालू होती, इतकी मस्ती, बापरे. म्हणजे एवढी एनर्जी येते कुठून ना, हाच खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसतं, फक्त खेळायला पाहिजे असंच असतं. आणि मनसोक्त जे आहे ते इथं खेळत होते आणि आपल्याला इथेच पाहिजे असतं की यांचा आनंद सगळ्यात महत्त्वाचा. असं मत कशातही असला, खाण्याच्या वस्तूंमध्ये असू दे किंवा खेळण्याच्या. इथून जे आहे ते आम्ही 8 वाजता वगैरे निघालो. वाटेतच एक मंदिर लागलेलं, त्या मंदिरात छान दर्शन घेतलं, अजिबात गर्दी नव्हती, त्याच्यामुळे शांतते जे आहे ते दर्शन झालं. आणि चला, दुसऱ्या गार्डनमध्ये आलो, मस्त फोटोज जे आहे ते क्लिक केले. आता गिफ्ट मला तुमच्यासारखं अजिबात काहीच गिफ्ट मिळालेलं नाही आहे. तो कुणाला पाडव्याला गिफ्ट मिळालं नाही आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.